आपल्याला अभ्यासक्रमाला गायनेकोनॉइड पेल्विसच दिलेला आहे, त्याचंच डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे लिगामेंट्स किंवा बंधने मराठीत त्याला म्हणतात, तर ते दिलेले आहे. आपण आता बघणार आहे गायनेकोनॉइड पेल्विस. तर गायनेकोनॉइड पेल्विस जे आहे हे प्रसूतीच्या दृष्टीने एकदम नॉर्मल जे असतं, स्वाभाविक जे असतं ते आहे, नॅचरल असतं. तर नॅचरल आता कसं असतं आपण बघितलेलं आहे की गायनेकोनॉइडमध्ये त्याचा आकार जो असतो तो गोलाकार असतो. त्यानंतर त्याची जी ही असते ब्रीमचा आकार जो आहे तो गोलाकार असतो आणि या कटिरामध्ये जनन मार्गाने गर्भ बाहेर पडण्यास खूप मदत होत असते. तर सेक्रम चांगला आंतरवक्र असल्याने, सेक्रम जो आहे तो चांगला आंतरवक्र असल्याने तिथे स्पेस होऊन तिथली पोकळी जी आहे ती उथळ होते आणि गर्भमस्तक बाहेर निघण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तिथली जी ग्रेटर सायनॉटिक नोच जी आहे ती रुंद होते. प्युबिक आर्च हा मोठा होतो आणि तिथे 90 अंशाचा कोन बरोबर बनून दोन्ही इलिया क्रेस्ट या रुंद